आता बातमी आहे राज्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटी कागदपत्र दाखल केली आणि योजनेचा लाभ घेतला। 65 वर्षांच्या वरील महिलांनी सुद्धा लाभ घेतलाय, तर 21 वर्षाच्या खालील तरुणींनी सुद्धा लाभ घेतलाय। असे अनेक आरोप सध्या सुरू होते आणि एकाच घरात 3 जण योजनेचा लाभ घेतायत ही बाब देखील पुढे आली। त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्वेक्षण करण्यात आलं। मराठवाड्यात सुद्धा सर्वेक्षण झालं। जवळपास 6 ते 7 लाख अंगणवाडी सेविकांनी हा सर्वेक्षण केला आणि त्यातून आता जवळपास 1.25 लाखाच्या वर लाभार्थ्यांना योजनेतनं बाद करण्यात आलाय। त्यामुळे तब्बल छत्रपती संभाजीनगरमध्ये हा प्रकार घडलेला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा कक्ष देखील स्थापन करण्यात आलाय। या कक्षात अनेक महिला दाखल होत आहेत आणि लाडक्या बहीण योजनेसंदर्भात चौकशी करतायत। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित पवार यांनी। मराठवाड्यातील 1,25,000 लाडक्या बहिणींचा लाभ थांबवण्याची शिफारस आता करण्यात आलेली आहे। तसेच 65 वर्षावरील महिलांनी जवळपास 40,000 महिलांनी त्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। त्यांचे देखील पैसे बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। आपण त्या अनुषंगाने नगरात आपण आलेलो आहोत। या ठिकाणी माझी लाडकी बहीण योजनेसाठी एक कक्ष स्थापन केलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला दाखल होत असून त्यांच्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे का थांबवलेत ही विचारणा या ठिकाणी त्यांच्याकडनं केली जात आहे। आपण त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न करूया। ते तुम्ही कशासाठी चालला आहात आणि काय? आमचे पैसे बंद पडले ना लाडक्या बहिणी। किती महिन्यापासून तुमचे पैसे बंद पडले? 4 महिने झाले। काय तुम्हाला कारण काय सांगतात? अरे काय सांगा आम्हाला समजा ना, बँकेत येईना झालं, आलो येत लोक आता बँकेत येईना नाही पैसे आमचे, तर मग आलो तिथे चेक करायला। 3 महिन्यात बंद पडले लाडक्या बहिणीचे पैसे। ते कारण वगैरे तुमच्या समोर आलं? काहीच समजलं नाही ना, काही नाही आलं नसतं म्हणे, वरून बंद पडले म्हणून। आता काय नाही कशाने बँकेत गेले तर अशा प्रकारे महिला आहेत, त्यांना ते या ठिकाणी जाब विचारण्यासाठी येतात। आपण प्रत्यक्ष जे या ठिकाणी नोंदणी करून घेत आहे, माहिती घेत आहेत, त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत। दादा काय सांगेल, या ठिकाणी महिला दाखल होत आहेत आणि काय कारण आपल्याकडे सांगितलं? बरेचसे लाभार्थ्यांचं मल्टिपल इन फॅमिलीमुळे पैसे थांबलेले आहेत, तर त्यांना सांगावं लागतं आपल्याला की बा तुमचं राशन कार्ड जे आहे ते डिवायडेशन करून घेतं का, तुम्हाला सर्वजणांना लाभ घ्यायचा असेल या गोष्टीचा, तर नाहीतर तुम्ही कोणत्याही 2 लाभार्थ्यांना लाभ घेऊ शकता त्या गोष्टीचा। तसं अंगणवाडी सेविकेकडे ज्या लिस्ट प्राप्त झाल्या होत्या वरतून, तर त्याच्यानुसार त्यांना कॉल गेलेले आहेत आणि त्यांनी तिथे जाऊन राशन कार्ड जर का दाखवलं त्यांच्यावालं, तर अंगणवाडी सेविका त्यांना पात्र करून देतात। अशा प्रकारे सरकारने जे आता लाडकी बहीण योजनेसाठी नियमावली ठरवून दिली आहे की 65 वर्षावरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार, तसेच एकाच घरातील 2च महिलांना याचा लाभ घेता येईल। त्या अनुषंगाने यांनी पडताळणी केलेली आहे आणि या छाननीमध्ये जवळपास 1,25,000 महिलांचे अर्ज बाद होण्याची शिफारस राज्य सरकारकडे केलेली आहे। कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह मी सुमित पवार, NDTV मराठी, छत्रपती।